नमस्कार शेतकरी बांधवांनो. फॉस्फरस आणि पोटॅश ही दोन अन्नद्रव्ये अशी आहेत की ती कोणत्याही पिकामध्ये पुनरुत्पादक वाढ म्हणजे फळांच्या पोषणासाठी, फुलधारणेसाठी आणि एकंदर त्या शेती पिकातनं येणारं जे उत्पादन आहे ते मिळवण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतात. यापैकी फॉस्फरसचा जर आपण विचार केला तर हा जमिनीमध्ये कॅल्शियमसोबत फिक्सेशन होण्याची शक्यता फार जास्त प्रमाणात असते. पोटॅशच्या बाबतीत फिक्सेशन ही समस्या जरी नसली तरी पण कॅल्शियम मॅग्नेशियमसोबत होणारी स्पर्धा, शिवाय तो जमिनीत वाहून जाण्याची शक्यता, या गोष्टीमुळे सुद्धा पोटॅश उपलब्धतेला अडचणी येतात. प्लांटप्रो सायन्सने फर्टिनायग्रो बायोटेक या कंपनीकडनं बनवलेलं जे कालिफॉस नावाचं प्रोडक्ट आहे, 0-40-40 प्लस ट्रेस एलिमेंट्स येतात त्याच्यामध्ये. तर फर्टिनायग्रो बायोटेकचं वैशिष्ट्य हे की खतांच्या इफिशियन्सी या विषयावर ते खूप मोठं काम केलेलं आहे की ते खत मातीमध्ये गेल्यानंतर मुळांच्या द्वारा त्याचं शोषण होऊन पानांपर्यंत पोहोचेपर्यंत आणि पानामध्ये त्याचा वापर होईपर्यंत ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी त्याला अडथळे निर्माण होऊ शकतात, या सगळ्यांचा विचार करून ती खतं डेव्हलप केलेली आहेत. ऑर्गॅनिक बेस असलेली खतं आहेत आपण असं म्हणू शकतो, सरळ ॲसिड्स नाही आहेत. तर असं हे एक नवीन प्रकारचं तंत्रज्ञान आहे, त्याने स्वतःला शेतामध्ये कसं सिद्ध केलेलं आहे हे आपण जाणून घेऊया श्री ऋषिकेश काजळे सरांकडनं. नमस्कार सर नमस्कार. आज आपण ज्यावेळेस ह्या प्लॉटमध्ये आलो होतो, संजय परदेशी यांचा जुन्नर येथील प्लॉट आहे हा. तर इथं ह्या प्लॉटमध्ये ज्यावेळेस पिटोल ॲनालिसिस करायच्या आधी त्यांचं बोलणं झालं होतं का कॉस्टिंग हा विषय होता मेन, म्हणजे पहिला का 40-40ची कॉस्टिंग एवढी जाते असं तसं त्यांचा तो प्रॉब्लेम होता. तर तिथं त्यांनी काय केलं, ज्यावेळेस त्यांचा खर्च कुठं कमी झाला ते तुम्हाला सांगतो का. मेन म्हणजे पहिलं 0-40-40 हे वापरण्याच्या आधी त्यांनी वॉटर सोल्युबल जे आहेत ते ह्या वर्षी फार कमी वापरले होते. तिथं त्यांचा खर्च कमी झाल्यामुळं त्यांनी आपल्या 40-40ला हा एक चान्स दिला होता तिथं का जिथं वापरून बघावं असं. मग त्यावेळेस प्लॉटमध्ये आल्यानंतर पिटोल ॲनालिसिस केलं त्यांनी. त्याच्यानंतर 0-40-40 ही ग्रेड त्यांनी ह्या प्लॉटला वापरली होती. तिथं जाणवलं असं का ज्यावेळेस पिटोल ॲनालिसिस करायच्या आधी पानदेठ परीक्षण ज्यावेळेस रिपोर्ट काढले त्याच्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशचे लेवल ह्या कमी होत्या. तिथं 40-40चं एक ॲप्लिकेशन पिटोल ॲनालिसिस नंतर 4थ्या दिवशी गेलं होतं आणि त्याच्यानंतर त्या 8 दिवसानंतर परत दुसरं ॲप्लिकेशन गेलं. 2 ॲप्लिकेशन हे 40-40चे गेले. त्यामध्ये त्यांना असं जाणवलं का पोटॅशची लेवल चांगल्या प्रकारे बूस्ट झाली, सल्फर पण चांगलं गेलं, फॉस्फरस पण खूप चांगल्या पद्धतीनं बूस्ट झाला आणि कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे देखील एलिमेंट चांगल्या पद्धतीनं युटिलाइज झाले, वापर झाला त्याचा आणि तिथं म्हणजे पिटोल ॲनालिसिसमध्ये ते वाढले गेले. तर हे दोन्ही करत असताना खर्चाचं पण त्यांचं हे गोष्टी दोन्ही पण मॅनेज झालं. खर्च म्हणण्यापेक्षा आता आपण 3 किलोचं ॲप्लिकेशन होतं बाहेरचं, आता जे वॉटर सोल्युबल वगैरे ते वापरता जवळपास 10-10, 12-12 किलोपर्यंत त्यांचा तो वापर करता. इथं 3 किलोमध्ये पण त्याच्यापेक्षाही चांगले म्हणजे उत्तम रिझल्ट भेटले. कालिफॉस वापरल्यानंतर आता त्यांच्याकडून जे अनुभव ऐकायला आले का ते म्हटले झाडाचा जे शेंडा जास्त वाढत होता तो पण स्लो झाला. दुसरी गोष्ट म्हणजे काडीची जी मॅच्युरिटी आहेत हे मॅच्युरिटी पूर्ण आता जवळपास जिथं सबकेन केली तिथपर्यंत आलेली आहे. आता जवळपास 1-1.5 महिन्यात पूर्ण मॅच्युरिटी येऊन जाईल आणि बॉडी डिप्लोडिया किंवा नायट्रोजन एक्सिस हा प्रॉब्लेम पण जाणवत नाही का. फॉस्फरस आणि पोटॅशची लेवल चांगले असल्यामुळं नायट्रोजन देखील चांगल्या पद्धतीनं दाबला गेला.